Audio Jungle. Audio नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण एक इक्वेशन सॉल्व करत होतो फॅक्टरायझेशन मेथडने. त्याच्यात प्रॅक्टिस सेट 2.2 आपण जवळजवळ 6-7 एक्झाम्पल बघितले. आता त्याच्या पुढचे उरलेले एक्झाम्पल 15-1 मिनटात आपण कंप्लीट करूया. ठीक आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. स्टार केलेलं एक्झाम्पल आहे बघा. 3x² - 2√6 x + 2 = 0. स्टार केलेलं आहे म्हणजे काय खूप अवघड आहे असं अजिबात नाही आहे. तर आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने हे इक्वेशन आता सॉल्व करायचं आहे. लक्ष द्या. 3x² - 2√6 x + 2 = 0. आता इथे सुद्धा बघा, x² कोइफिशियंट 3 आहे. या 3ने 2ला मल्टिप्लाय करा, किती होईल 6. म्हणजे प्रॉडक्ट तुमचं येईल 6. आणि थर्ड टर्म ही पॉझिटिव्ह असल्यामुळे सम किती, सम 2√6. आता सममध्ये इरॅशनल पार्ट आहे √6. याचा अर्थ त्या दोघं संख्यांमध्ये √6 हमखास असणार आहे. मग आता √6 × √6 किती होतील 6. म्हणजे प्रॉडक्ट 6 येतो आहे. आणि √6 + √6 2√6. याचा अर्थ या आपण दोन संख्या ज्या शोधल्या √6 आणि √6 या अगदी बरोबर काढल्या. आता थर्ड टर्म पॉझिटिव्ह असल्यामुळे मिडल टर्मचं साईन दोघांना देऊया. -√6 -√6. देअरफॉर 3x² - √6x - √6x + 2 = 0. आता आपण कॉमन काढूया. कॉमन काढताना कसं काढणार आता, एक काम करूया. कॉमन काढण्याआधी आपण फोड करून घ्या. 3x² - √2 √3 मीन्स √6 x मायनस इथे तसंच करूया √2 √3 x आणि हा मायनस +2 = 0. अजून तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर ही टर्मसुद्धा रूटमध्ये लिहिता येईल. √3 कसं लिहिता येईल, √3 × √3 x² मायनस √2 √3 x मायनस √2 √3 x प्लस 2 कसं लिहिता येईल, √2 √2 = 0. आता आपण हे दोन टर्मचे गट करूया. आता लक्षात येईल बा तुमच्या काय काय कॉमन निघेल. √3 कॉमन निघेल इथं. अजून x निघेल. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, इथं राहिला √3x आणि इथं राहिला -√2. इकडे सुद्धा काय कॉमन निघेल, -√2 कॉमन निघेल. ब्रॅकेटमध्ये राहील √3x आणि ब्रॅकेटच्या वर मायनस गेल्यामुळे हे साईन चेंज होणार. एक √2 कॉमन निघाला, एक राहिला √2. आता हे दोघं ब्रॅकेट तुम्हाला सारखे दिसतील. हे एवढं जे आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठीच हे एक्झाम्पल स्टार केलेलं आहे. = 0. आता
जो ब्रॅकेट सारखा दिसतोय तो एकदा लिहूया. √3x मायनस √2 आणि उरलेलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या ब्रॅकेटमधून काय कॉमन काढलं होतं √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. आता दोघं ब्रॅकेट सारखी दिसत आहेत याचा अर्थ इथं सुद्धा मागच्या एक एक्झाम्पल होतं बा दोघं फॅक्टर सारखे आले होते म्हणजे √3x मायनस √2 त्याला त्यानंच मल्टिप्लाय करायचं म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. याचा अर्थ या इक्वेशनला दोघं रूट सारखेच राहतील. ब्रॅकेटचा स्क्वेअर 0 याचा अर्थ √3 मायनस √2 याची व्हॅल्यू 0 असणार आहे. देअरफॉर √3x इज इक्वल टू मायनस √2 तिकडे प्लस √2 होईल प्लस √2 म्हणून x इज इक्वल टू काय √2 आणि हा √3 इकडे भागीला जाईल अपॉन √3. दिस इज द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथं एकच दिसतंय एक का तर दोघं रूट सारखे आहेत √2 अपॉन √3 म्हणून ते दिसताना आपल्याला एकच आहे पण त्या इक्वेशनला सुद्धा दोन रूट आहे. आता पुढचं इक्वेशन बघूया. 9m ट्वाइस m इन ब्रॅकेट m मायनस 24 इज इक्वल टू 50. सोपं आहे. ट्वाइस m इन ब्रॅकेट m मायनस 24 इज इक्वल टू 50. या बाहेरच्या ट्वाइस एमने मधल्या दोघं टर्मला मल्टिप्लाय करा कारण इक्वेशन आता आपल्याला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ट्वाइस एम इंटू एम ट्वाइस एम स्क्वेअर मायनस ट्वाइस एम इंटू मायनस 24 मायनस 48m आणि हा 50 डावीकडे येताना मायनस 50 आणि इज इक्वल टू काय राहिला 0. माझ्यामध्ये प्रत्येक एक टर्मला 2ने डिवाईड करता येईल. डिवायडिंग बाय 2 प्रत्येक टर्मला 2ने डिवाईड केलं तर इक्वेशन येईल m² मायनस 24m मायनस 25 इज इक्वल टू 0. रिझन देणार डिवायडिंग बाय 2ने डिवाईड केलं म्हणजे इक्वेशन सोपं झालं. आता पहिल्या टर्मचा कोएफिशियंट बघा 1 आहे म्हणून डायरेक्ट आपण याला प्रॉडक्ट म्हणणार. प्रॉडक्ट किती 25 आणि थर्ड टर्म निगेटिव्ह आहे म्हणून डिफरन्स किती 24. प्रॉडक्ट 25 आणि डिफरन्स 24. गुणाकार 25 आणि फरक 24. 25 एक 25. 25 आणि 1चा गुणाकार 25 होतो आणि 25 आणि 1 मधला फरक 24 होतो. थर्ड टर्म निगेटिव्ह म्हणजे प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे म्हणून मिडल टर्म थर्ड टर्म निगेटिव्ह आहे म्हणून मिडल टर्मचं साईन मोठ्याला आणि अपोजिट साईन लहानाला. म्हणजेच आता मिडल टर्मची फोड करता येईल आपल्याला m² मायनस 25m प्लस 1m मायनस 25 इज इक्वल टू 0. मग नंतर आपण ग्रुप करतो. पहिल्या ग्रुपमधून m कॉमन ब्रॅकेटमध्ये राहील m मायनस 25. दुसऱ्या याच्यातून प्लस 1 कॉमन इन ब्रॅकेट m मायनस 25 इज इक्वल टू 0. देअरफॉर आता हा ब्रॅकेट सारखा दिसतोय तो एकदाच लिहा m मायनस 25 आणि राहिलेलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m प्लस इथला हा m आणि इकडे प्लस 1 इज इक्वल टू 0. आता दोघं ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे दोघांबरोबर 0 घ्या. देअरफॉर m मायनस 25 इज इक्वल टू 0 और m प्लस 1 इज इक्वल टू 0. आता एमचे व्हॅल्यू काढूया. देअरफॉर m इज इक्वल टू 25 मायनस 25 उजवी बाजूला जाताना 25 और m इज इक्वल टू -1. दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पुढचं इक्वेशन घेऊया. 25m² इज इक्वल टू 9.
हे एक्झाम्पल जरा मी वेगळ्या पद्धतीने सॉल्व करतो. हे बरोबर आहे का बघा बरं. 25m² इज इक्वल टू 9. Therefore m² इज इक्वल टू 9/25. दोघं बाजूचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर m इज इक्वल टू काय येईल, मायनस प्लस ऑर मायनस 3/5 मीन्स m इज इक्वल टू 3/5 और m इज इक्वल टू मायनस 3/5. आता प्लस और मायनस 5 का घेतलं, कारण 4 हा -2चा स्क्वेअर आहे आणि +2चा पण स्क्वेअर आहे. याचा अर्थ 4चं स्क्वेअर रूट +2 पण असू शकतं, -2 पण. तसंच 9/25चं स्क्वेअर रूट +3/5 पण येईल आणि -3/5. म्हणजे ॲन्सर मिळाला आपल्याला. m इज इक्वल टू 3/5 आणि m इज इक्वल टू m इज इक्वल टू -3/5. आता हे मॅथेमॅटिकली दृष्टिकोनातून अगदी करेक्ट. पण आपला या प्रॅक्टिस सेटचा मूळ जो प्रश्न आहे तो आहे सॉल्व बाय फॅक्टरायझेशन मेथड. या स्टेप्समध्ये कुठेही आपण फॅक्टर पाडलेले नाही. आपल्याला फॅक्टर पाडून सोडवायचे आहेत. हां, फक्त असं एक्झाम्पल राहिलं असतं, सॉल्व दिस. तर तुम्ही असं जर सॉल्व केलं तर तुम्हाला क्रेडिट मिळू शकतात. म्हणजे ते उत्तर बरोबर दिलं जाईल. पण प्रश्न जर असेल फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करा, तर ही मेथड चालणार नाही, कारण इथं आपण कुठेही फॅक्टर पाडलेले नाही आहेत. मग आता उत्तर लक्षात ठेवा, 3/5 आणि -3/5. मग फॅक्टरायझेशन मेथडने मग तेच पळतात का, तेच रूट्स मिळतात का ते बघूया. बघू. मग आता हे सोडवायचं कसं बघा. 25m² - 9 इज इक्वल टू 0. आता हे जनरल फॉर्ममध्ये येताना मिडल टर्म इथं मिस झालेली दिसते. आणि एक लक्षात ठेवा, मिडल टर्म जेव्हा मिस झालेली असेल तेव्हा त्या 2 टर्म, फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म या फॉर्ममध्ये मांडायच्यात, a² - b² फॉर्ममध्ये. मग आता 25m² कशाचा स्क्वेअर आहे, 5mचा स्क्वेअर आहे. आणि 9 कशाचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर आहे. इज इक्वल टू 0. म्हणजे a² - b² या फॉर्ममध्ये मांडले. आणि याचे फॅक्टर आपल्याला माहिती आहेत, a² - b²चे a + b आणि a - b. तसेच याचे फॅक्टर काय येतील, 5m + 3 आणि दुसरा फॅक्टर येईल 5m - 3 इज इक्वल टू 0. बघा इथं फॅक्टर पाडले आपण. आता दोघं ब्रॅकेट बरोबर 0 घ्या, मध्ये ऑर शब्द टाकून 5m + 3 इज इक्वल टू 0 और 5m - 3 इज इक्वल टू 0. एक महत्त्वाचं सांगतो, ऑर शब्द का टाकतो आपण, कारण रूट हे एका वेळी दोघं शक्य नसतात. एक तर पहिलं रूट असेल आणि ते नसेल तर दुसरं रूट असेल, म्हणून ऑर शब्द टाकला जातो. देअरफॉर 5m इज इक्वल टू +3 इकडे येताना -3 होईल, और 5m इज इक्वल टू 3. देअरफॉर m इज इक्वल टू -3/5 और m इज इक्वल टू 3/5. दीज आर द रूट्स. आणि आपण जी इथं मेथड सॉल्व केली होती तिच्याने सुद्धा हेच रूट आले होते, पण तिथं आपण फॅक्टर पाडलेले नव्हते. इथं मात्र हे फॅक्टर पाडलेले आहेत, म्हणून ही मेथड आता योग्य आहे. कोणत्या मेथडसाठी, फॅक्टरायझेशन मेथडसाठी. आता आपण 11वा एक्झाम्पल बघूया. एक लक्षात ठेवा, तिघं टर्म जर असतील तर मिडल टर्मची फोड करायची. सेकंड टर्म मिस जर असेल तर a² - b² मध्ये बसायची. आता जर थर्ड टर्म म्हणजे लास्ट टर्म जर मिस झालेली असेल तर कॉमन काढून फॅक्टर पडायची. इथं बघा थर्ड टर्म मिस झालेली दिसेल आपल्याला. 7m² - इज इक्वल टू 21m. देअरफॉर 7m² - 21m इज इक्वल टू 0. कॉन्स्टंट टर्म नाही आहे इथं, म्हणजे थर्ड टर्म मिस झाली आहे. मग अशा वेळेस कॉमन काढून फॅक्टर पडायचे आहेत. काय कॉमन निघेन दोघं टर्ममधून, 7m आणि ब्रॅकेटमध्ये राहील m - 3.
इज इक्वल टू 0. जसे 2 ब्रॅकेट फॅक्टर मिळत होते मागच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, इथं हा एक फॅक्टर आहे आणि हा एक फॅक्टर आहे. मग दोघांबरोबर 0 घ्या. देअरफॉर 7m इज इक्वल टू 0 और m-3 is equal to 0. Therefore m is equal to 0 upon 7, 0, or m is equal to 3. These are the roots of the given quadratic equation. एकदम सिम्पल एक्झाम्पल होतं. इथं आपण हे फॅक्टर पाडलेले आहेत, ठीक आहे, कॉमन काढून. आता पुढचं एक्झाम्पल पुन्हा बघा, इथं मिडल टर्म मिस झाली आहे, मधली टर्म नाही आहे. हे पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये बसूया आपण. एम स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. पहिली टर्म स्क्वेअर आहे एमचा, एम स्क्वेअर मायनस 11 कशाचा स्क्वेअर लिहिता येईल? रूट 11चा लिहिता येईल, असं लिहिता येईल. रूट 11चा स्क्वेअर म्हणजे 11 इज इक्वल टू 0. एम स्क्वेअर मायनस रूट 11 स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आलेला आहे. म्हणून एकदा त्यांची सम आणि एकदा त्यांची difference. Therefore m plus root 11 in second bracket m minus root 11 is equal to 0. Therefore दोघांबरोबर 0 घ्या. m plus root 11 is equal to 0 or m minus root 11 is equal to 0. Therefore m is equal to minus root 11 or m is equal to root 11. हे आले 2 रूट. आता हेच बघा, असं सुद्धा सॉल्व करता येईल. एम स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. देअरफॉर एम स्क्वेअर इज इक्वल टू 11 आणि दोघं साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर एम इज इक्वल टू काय येईल? प्लस ऑर मायनस रूट 11. म्हणजेच एम इज इक्वल टू रूट 11 और एम इज इक्वल टू मायनस रूट 11. कारण स्क्वेअर रूट हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असू. बघा, ही इथले रूट आणि इथले रूट सारखे आहेत, पण इथं कुठेही आपण फॅक्टर पाडलेले नाही आहेत. ही जे मॅथमॅटिकली दृष्टिकोनातून ही बरोबर आहे, पण आपला जी क्वेश्चन आहे तो फॅक्टरायझेशन मेथडने, म्हणून अशा पद्धतीने हे फॅक्टर पाडून ते सॉल्व करावं लागेल. अशा पद्धतीने आपण हा प्रॅक्टिस सेट 2.2 या ठिकाणी संपवलेला आहे. सर्व एक्झाम्पल A to Z मी सॉल्व करून दिले आहेत.